महाडमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती महाड क्रांतीभूमीमध्ये धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरी झाली। यावेळी चौदार तळे येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भीम अनुयायांनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी केली होती। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती महाड शहरात तसेच तालुक्यामध्ये धुमधडाक्यात साजरी करण्यात आली। येथील ऐतिहासिक चौदार तळे येथे भीम अनुयायांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती। महाड, माणगाव, पोलादपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत महामानवाला अभिवादन केले। महाड शहरातील नागरिकांनी 13 एप्रिलच्या मध्यरात्री मेणबत्ती प्रज्वलित करत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला। शहरातील विविध भागातील नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती। महाड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात देखील महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करत भीम जयंती साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले। महाड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी तालुक्यातील नडगाव, सौ, कोल, गांधारपाळे या गावातील आखाड्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता। खालूबाजा, ढोल, ताशे आणि लेझिम पथकांनी ही मिरवणूक संपूर्ण शहरातून क्रांतीस्तंभ येथे घेण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकच जयघोष झाला। दिवंगत सामाजिक कार्यकर्ते मधुकर गायकवाड यांच्या कुटुंबियांच्या वतीने येणाऱ्या भीमसैनिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि अल्प उपहाराची सुविधा करण्यात आली। कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र चेतपाल, महाड, रायगड। नाव संतोष धोंडीराम थरवळ, राहणार महाड। आज बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी अभिनंदन करायला बाबासाहेबांना आलेला आहे आणि त्या ठिकाणी मी उभा आहे। तर माझे आजोबा महादेव सुंदरशेठ थरवळ यांनी 20 मार्च 1927ला सभा झाली, त्या सभेसाठी जागा दिली होती। ती जागा गाडी तळामध्ये आहे आणि त्या गाडी तळामध्ये त्या थिएटरमध्ये सभा झाली आणि सभेनंतर लोक जमून इथं आले आणि बाबासाहेबांनी येऊन इथं प्राशन करून दलितांसाठी सगळ्यांचा सत्याग्रह करून सगळ्यांसाठी खुलं करून दिलं। आज त्याला जवळजवळ 98 वर्ष होत आले। तर ह्या निमित्ताने दरवर्षी मी इथं अभिवादन करायला येतो। आज पत्रकार बांधव इथं महाडचे आलेले होते, इथं मला भेटले आणि त्यांनी म्हटले मला 2 शब्द तुम्ही सांगा। तर तुम्ही त्या निमित्ताने इथं उभा राहून सांगतो। दरवर्षी मी कलिंगड तिथे दस्तुरी नाक्यावर वाटप करतो कलिंगडाचं। जवळजवळ 400-500 कलिंगड असतात, पाणी असतं, तिथं लोक येतात आणि ते कलिंगड वाटप केलेलं असतं। तिथं त्या ठिकाणी गर्दी फार जमते दरवर्षी। असाच मी कार्यक्रम जवळजवळ 20-21 वर्ष चालू आहे माझा। मी 2-4 वेळा मला मुंबईला ह्या लोकांनी मला माझा सत्कार करण्यासाठी नेलं होतं। तर त्यावेळेला मी सांगितलं त्यांना की मी काय केलेलं आहे की मी सत्कार घेणार म्हणून। महाड म्हणजे महादेव सुंदरशेठ थरवळ असं नाव त्या तळ्याच्या ह्याच्यामध्ये कुठे परिसरामध्ये मला दाखवा, तर मी म्हणेन की बाबा सत्कार घ्यायला मी हे आहे। तर त्याप्रमाणे ह्या इथं ठिकाणी महादेव सुंदरशेठ थरवळ जे दलितचे मदतनीस होते, त्याच्यात अनेक काही मदतनीस असेल, त्यांची पण नावं ह्या ठिकाणी असावीत असं मला वाटतं। जय भीम, जय भीम।